हे सगळं काय कसं? मला आपल्या डॉक्टरांचा नंबर दे ना, जे आपल्या भाऊजींना बघतायत. यांनी हाक मारली. यांनी डॉक्टर यांनी आता मला हाक मारली. अहो तुम्ही चला ना बघा ते. जानकी, त्यांचं आयुष्य एका बटनावरच चालू आहे, पण ते जर का कोमातून बाहेर पडले तर ते 100 वर्ष नक्की जगतील. देवा, यांना लवकर बरं करणार आहे. मी तुम्हाला विचारलेलं आवडायचं नाही, पण एकदा वागणीस असं विचारून बघा राजांचं काय झालं. अजून काय व्हायचं राहिलंय? ते समजा ठाव आहे मला, पण पुढं त्याच्यावर संस्कार करणार आहेत की त्याला असंच फेकून देणार आहेत ते तरी विचारा. इथं जावयाचं आयुष्य टंगण्याला लागलंय आणि तुला त्या हरामखोराची पडली आहे. पण एक विसरू नका, त्या पोराचं जे काय झालं ना त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार राहायचं. नाहीतर हातात बंदूक घेऊन लोकांवर गोळ्या झाडणाऱ्यातलं पोरगं नव्हतं ते. आज माझं डोकं फिरव नकस. तुम्ही आता गेला तरी चालेल, तुमची राहायची सोय आधीच्याच घरात केली. पोरी, तू आमची काळजी करू नको. आम्ही उद्याच गावाला जातोय. आम्ही नाही, तुम्ही. जोवर जावई बापूंना बरं वाटत नाही तोवर मी जानकी बरोबरच राहणार आहे. पोरी, शेतकऱ्यांना लईतीच दुःख कवटाळू नये. अगं मला माहित आहे तुझ्या नवऱ्याची पुण्याही लई थोर. अगं लवकर बरे होतील ते. तू नग आमची काळजी करूस, स्वतःची काळजी घे. माझी फिकीर नका करू तुम्ही. माझं सगळं आयुष्यात यांच्या भोवतीच गुंफलं गेलंय. पोरी, काय बी होणार नाही. तुझ्या कुकवासाठी लाखो लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेत. लवकर बरे होतील ते. चालीस ग बाळा हॉस्पिटलमध्ये? हो. एक काम करशील, जानकीला जरा विश्रांतीसाठी घरी पाठव ना. मी सांगेन तिला, पण मला नाही वाटत ती येईल. तू सांगून तर बघ ना. ठीक आहे, मी प्रयत्न करते, पण प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्याची तू खूप थकलेली वाटतेस ग. मानसिक थकवा आहे ग बाळा. आता भाई तुम्ही थकल्यासारखी वाटतेय हेच ना? नाही, तसं नाही म्हणायचंय. जानकी वहिनी अजून आले नाहीत असं विचारायचं होतं मला. दामू, आज मुख्यमंत्री आले होते भेटायला. सगळी धावपळ एकट्या जानकीने केली. खरं तर त्या लाल दिव्याच्या गाडीत आज नरसिंह असायला हवा होता. काय देवाच्या मनात आहे कोण जाणे.
वामन, अरे एकाने अशी पाठ फिरवली, आता तोही तोंड फिरवून निघून जाणार का अपराध्यासारखा? बरोबर आहे तुझं. अपराधीच आहे मी आत्या. घरामध्ये हे काय चाललंय आणि मी दादाला जर काही झालं ना तर काही होणार नाही त्याला, आणि काही झालंच ना तर त्याचं सगळं पाप माझ्या माथ्यावर आहे. कारण हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. मी बोललो नसतो, पण आता तूच म्हणालीस म्हणून सांगतो, हे सत्यच आहे. मी नाकारत नाहीये ते, पण आत्या जेव्हा स्वीकारायला हवं होतं तेव्हा स्वीकारलं सुद्धा नाहीस तू. म्हणून तर हा आजचा दिवस पाहावा लागला ना. राजांनी गोळी झाडली नरसिंहावर. गावातला एक सामान्य माणूस खुनी झाला. खुनी. हे सगळं कशामुळे झालं हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आणि हे सगळं पाप उरावर घेऊन मी फिरतेय वामन. आणि त्याही पेक्षा एक भयंकर गोष्ट आहे, ज्याच्यासाठी हे सगळं केलंस त्या दादाची आज काय अवस्था आहे? तो कुठे आहे? ज्याला लहानाचा मोठा केला त्याच्या मरणाला मी कारणीभूत होऊ शकते. त्याला जीवन मरणाच्या दारात उभं केलंय मी. रडू नकोस आत्या, रडू नकोस. मी स्वतःच्या पायावर उभा नाही, मी कुणाला काय धीर देणार? तरी सांगतो, शांत हो, सांभाळ स्वतःला. धरी रे मना संगती सज्जनांची, येणे वृत्ती हे पालटो दुर्जनांची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर हा काळ विक्राळ भंगे. वकनी साहेब, राजांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. नुरसे साहेबांच्या बंदुकीतली गोळीने त्याचं अगदी हृदय छेदून गेलंय. त्यामुळे त्याचा ऑन द स्पॉट मृत्यू झालाय. पठारे, तो बंगल्यात कसा शिरला याची माहिती गोळा केलीत का? तशी काही ठोस माहिती नाही, परंतु आमचा अंदाज असा आहे की बंगल्याच्या मागे जे बदामाचं झाड आहे त्यावरून आला असावा. कारण ते झाड जरी बंगल्याच्या आत असलं तरी त्याची एक फांदी रस्त्याच्या त्या बाजूला झुकलेली आहे. त्यामुळे कदाचित सिक्युरिटीची नजर चुकून तो आत आला असेल. आणि आत आल्यानंतर त्याला काय अवघड नव्हतंच, कारण बंगल्याची त्याला खडानखडा माहिती होती. आमची चूक झाली. ती फांदी मी कोणाकडनं तरी कापून घेतो. पण एक चांगली माहिती मिळाली. राजनचं जे पिस्तूल होतं, म्हणजे राजन हातामध्ये जे पिस्तूल घेऊन आला होता त्याचं ट्रेस लागलाय. कोणीतरी श्रीपाद गोसावी नावाच्या माणसाचं ते पिस्तूल आहे. श्रीपाद गोसावी, मी ओळखतो त्याला. राजन त्याच्याबरोबरच होता. म्हणजे मी एक दोनदा पाहिलंय त्याच्याबरोबर. युगंधरा सरताबेबाईंचा माणूस आहे तो. तिच्यासाठी काम करतो. ठीक आहे, पुढच्या तपासासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तेव्हा जमलं तर मी आजच या गोसाव्याला उचलतो. तसं तरी या केसमध्ये आता काही उरलेलं नाही. म्हणजे ज्यांनी साहेबांवर गोळ्या झाडल्या तो जागीच गेलाय. ठीक आहे पठारे साहेब, तुम्ही त्या
गोसाव्याला उचला आणि चांगला ठोकून काढा. हां, पुढची माहिती काढण्यासाठी मला तर ते करावंच लागेल. फक्त मला एक सांगा, जानकी वहिनीशी मला बोलता येईल? पठारे साहेब, तुम्हाला मी सांगितलं ना की त्यांची बोलण्याची मनस्थिती नाही आहे अजूनही, त्यामुळे प्लीज. ठीक आहे, येतो मी. थँक्यू. एकदा बघ नाही उठलेत का? बघतेस बरं. परत एकदा बघते का? जानकी, तुला एवढी काळजी वाटत असेल तर एकदा जाऊन बघून ये ना. नाही नको. मला उगीच वाटतं की ते माझ्याशी बोलतायत, मला हाक मारली म्हणून. मी सांगितलं सुद्धा डॉक्टरांना, तर ते म्हणाले की मला भास होत आहेत. नको. हो, मला कळलं डॉक्टरांकडून. जानकी, मला वाटतं तू घरी जा आणि झोप थोडा वेळ प्लीज. नाही नाही, मी एकदम ठीक आहे. दुपारी झोपले पण होते मी. बरं वाटतंय आता मला. वाटलं तर पाणी मारून येते तोंडावर. जानकी, आमच्याशी खोटं बोलशील? स्वतःशी का खोटं बोलतेस? अगं, नाही जाऊ शकत इकडून. बस, सगळे असेच वागा. आई अचानक सोडून गेली. बाबांचं हे असं, आणि आता तू. जानकी, जानकी, आता तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा आधार आहे ग मला? आणि तो आधार कायम राहणार आहे. तुझ्या बोलण्यानेच 10 हत्तींचं बळ आलंय माझ्यात. तू नको काळजी करू. मला काही होणार नाही. या नाही. जानकी, मला खरंच खूप आधार वाटतो ग तुझा. आणि तो कायम राहणार आहे. डॉक्टर काय स्वतःला काय ब्रह्मदेव समजतं का काय? मला सांगतोय भविष्य. माईला तुमचा भाऊ म्हणे 100 वर्ष जगणार. मग आम्ही काय गोट्या खेळायच्या काय? गोट्या बघेन ना, आणि एक दिवस त्या डॉक्टरलाच उडवून टाकेन. काय म्हणाला? काय कुठं काय? हे पोरीला खेळवते. ए बाबा, अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, यर यर पावसा तुला देतो पैसा रे. ना तिला? हा, खेळवते की.
आता गाणं झालं, आता डान्स. काही गरज नाहीये त्याची. अरे गरज नाही कशी, गरज नाही कशी. आता मोठेपणी आपली पोरगी कोण होणार माहिती का? आयटम सॉन्ग डान्सर. म्हणून तिला गोष्ट सांगायची, राखी सावंतची गोष्ट सांगतो तिला. होय, आतापासून सांगायला पाहिजे. एका आटपाट नगरामध्ये एक राखी राहत होती, तिचा नवरा मिका होता. अगं ये, अगं कुठं ही गोष्ट तर सांगून. अरे गे तिच्या आईला गळ्यात धोंड बांधले माझ्या यायला. वहिनी साहेब, नशिबाच गर्दी बरीच निवळली आहे. तरी अजून 300-400 कार्यकर्ते बाहेर आहेतच. शिवाय देशभरातून बऱ्याच राजकारणी लोकांचे फोन आले होते. आणि रमावतीला काय झालं काल? प्रार्थना सभा होती आणि अशा प्रार्थना संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जात आहेत. लोकांचं यांच्यावर प्रेम आहे म्हणून. कारण साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर, म्हणजे त्यांच्यावरच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम केलंय. मला काय वाटतं, लोक यांच्यासाठी एवढं करतायत, प्रार्थना करतायत, सभा घेतायत, तर आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत ना. पत्राने आभार मानले किंवा ते फोनवरून करतात. हां, SMS ची आयडिया चांगली आहे, पण लोकांची नोंद ठेवायची कशी? सोपं आहे. खाली रजिस्टर ठेवतो मी. भेटायला येणाऱ्या लोकांनी त्यांचं नाव, पत्ता, फोन नंबर लिहिला म्हणजे आपल्याला त्यांना प्रत्युत्तर देता येईल. मग हे लवकरात लवकर केलं पाहिजे, कारण या सगळ्या लोकांच्या प्रार्थनेमुळे तरी बरे होणार आहेत. खरं सांगू म्हणजे कौतुक म्हणून नाही, पण आज जर नर्मदा वहिनी असत्या ना, तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. कारण सोपं आहे. त्या काय किंवा मी काय, आमचं दैवत एकच आहे. होईल ना हे? होऊन जाईल वहिनी साहेब, काही काळजी करू नका. बरं, मी डॉक्टरांना भेटतो आणि त्यांच्याशी बोलून घेतो. येऊ मी? मी पण आलेच. नाही वय मॅडम, नाही मान्य आहे ना मॅडम, माझी लई मोठी चूक झाली. नाही पण ते येडा तर डोसक्यात मारून पळून गेला मॅडम. काय नाही, चूक झाली मॅडम. खरं तर मी पिणारच नव्हतो, पण नाही, चूक झाली मॅडम. बरं मॅडम, जातो ना, लय दूर निघून जाईल मॅडम. होय, अक्षी महाराष्ट्राच्या बाहेरच जातो की मॅडम. बर मॅडम, बर. यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घाला आणि आपल्यावर येळ आली तर म्हणत्यात पाय लावून पळा. पळा त्याच्या आईला. डॉक्टर साहेब, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. साहेबांच्या तब्येतीत काही प्रगती? वाकणी साहेब, मी तुम्हाला अंधारात ठेवू इच्छित नाही.
काय असेल ते स्पष्टपणे बोला. साहेबांची बॉडी सिस्टीम हळूहळू फेल होत चालली आहे. डॉक्टर साहेब आपण सेकंड ओपिनियन घेऊया, स्पेशलिस्टनं बोलूया. आमच्या परीने आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत, पण साहेबांची बॉडी रिस्पॉन्सच देत नाहीये. आणि साहेबांना असं व्हेंटिलेटरवर किती काळ ठेवणार आपण?